जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा पोलीस भरतीचा आपण ऑनलाईन कोर्स घेतोय आणि या कोर्समध्ये आपला फर्स्ट पार्ट चालू आहे आणि तो पार्ट आहे आपला अंकगणित. तर अंकगणिताचं आजचं आपलं 17वं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे नळ व पाण्याची टाकी. अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक म्हटलं तरी चालेल आणि खूप सारे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर पाहायला मिळतील. तसं जर पाहायला गेलं तर नळ व पाण्याची टाकी हा जो टॉपिक आहे तर काळ काम वेग, एखाद्या माणसाला जर 10 तास लागतात, दुसऱ्या माणसाला 5 तास लागतात, तर दोघं मिळून किती काम करतात. तर हा जो टॉपिक आहे या टॉपिकशी रिलेटेड आहे. जर इथे तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट समजल्या तर काळ काम वेगची ही गणितं तुम्हाला व्यवस्थित समजतील. तर या पद्धतीने या टॉपिककडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला एका टॉपिकमध्ये 2 टॉपिकचे उत्तरं काढता येणार आहेत. ओके, ठीक आहे. आणि खूप सारे प्रश्न नळ व पाण्याची टाकी या टॉपिकवर आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, तर आपण आता टॉपिकला सुरुवात करतोय. बारकाईने पहा, काही फॉर्म्युले आहेत, काही शॉर्ट ट्रिक्स आहेत, तर त्या शॉर्ट ट्रिक्स सुरुवातीलाच लिहून घ्या, म्हणजे जेणेकरून आणि त्या टाईपचे एक्झाम्पल बऱ्यापैकी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, जेणेकरून काय होईल, ते सूत्र जे आहे किंवा ज्या शॉर्ट ट्रिक्स आहेत ते तुमच्या काय राहतील, लक्षात राहतील. ठीक आहे, तर टॉपिकला आपण सुरुवात करतोय. टॉपिकला म्हणजे मेन कन्सेप्ट पाहण्याच्या आधी आपण नेहमीप्रमाणे आधी प्रश्न समजून घेणार आहे, नक्की कशा टाईपचे प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. तर नळ व पाण्याची टाकी या टॉपिकवर जेवढे पॅटर्नचे प्रश्न विचारले गेले तेवढे सगळे पॅटर्नचे क्वेश्चन आपण या टॉपिकमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. ओके, त्यामुळं बारकाईने पहा, आधी प्रश्न समजून घ्या. काही ठिकाणी एकाच पॅटर्नचे 2-2, 3-3 क्वेश्चन घेतलेत, कारण तुमची थोडीशी प्रॅक्टिस व्हावी, या त्यामागचा हेतू होता. ओके, ठीक आहे, तर आपण टॉपिकला सुरुवात करतोय. पहा, फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितले, एक पाण्याची टाकी तिच्या क्षमतेच्या 1/3 भरल्यानंतर, म्हणजे 1/3 पार्ट तिचा भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 लिटर पाणी बसते, तर ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती लिटर पाणी असेल? सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर एक हौद एका नळाने 6 तासात भरतो, तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो, तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास टाकी रिकामी होण्यास किती तास लागतील? ओके, त्यानंतर आहे तिसरा, एका पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते, तर संपूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळी 4 तासात पूर्ण रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास टाकी भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? त्यानंतर आहे, एक टाकी एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने भरलेली टाकी 4 तासात रिकामी होते. जर अर्धी भरलेली टाकी असताना दोन्ही नळ चालू केले, पहा प्रश्न थोडासा रिलेटेड वाटला पण थोडासा डिफरंट आहे, तर ती किती तासात रिकामी होईल? टाकी ऑलरेडी अर्धी भरलेली आहे, जे काही कॅल्क्युलेशन दिले ते पूर्ण रिकाम्या टाकीचं दिले. ठीक आहे, त्यानंतर इथं पाहिलं तर प्रश्न क्रमांक 6 पहा, अ व ब या दोन नळ्यांनी एक पाण्याची टाकी अनुक्रमे 8 तास व 12 तासात भरते. म्हणजे सेपरेट जर अ चालू केला तर 8 तासात, सेपरेट जर ब चालू केला तर 12 तासात, तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल? तर ती जी रिकामी टाकी ती एकाच वेळीस किती, म्हणजे एका टायमाला जर ते दोन्ही नळ चालू केले तर किती वेळ लागेल ते भरायला? म्हणजे प्रश्नांचे पॅटर्न समजून घ्या. पहिल्या नळाने बाथटब 3 मिनिटात भरतो, दुसऱ्याने तो 6 मिनिटात भरतो, तर दोन्ही चालू केल्यावर किती वेळ लागतो? एक टाकी 20 मिनिटात भरते, दुसऱ्या नळाने ती 30 मिनिटात भरते, दोन्ही नळ एकत्र वापरले तर किती वेळ? म्हणजे सेम टाईपचे क्वेश्चन. दोन पाईप एक टाकी 10 व 12 तासात भरतात, तिसरा नळ ती टाकी 20 तासात रिकामी करतो, म्हणजे दोन एकत्र पाणी टाकतात ते एक रिकामी करतोय. तिन्ही पाईप एकाच वेळी चालू केले तर पॅटर्न बदलला. पहिला व दुसऱ्या नळाने पाण्याचा हौद भरण्यास 12 व 8 तास लागतात, भरलेला हौद रिकामा होण्यास 6 तास लागतात. ओके, म्हणजे दोन नळ पाणी टाकतात, एक नळ पाणी काढतो, सेम पॅटर्न आधीच्या सारखा. त्यानंतर 11वा प्रश्न पहा, एका हौदात एका नळातून पाणी भरले असतात, तो हौद भरण्यास 5 तास लागतात. हौद भरायला किती तास लागतात? 5 तास. त्या हौदातील पाणी सोडण्यास 2 समान तोटे आहेत, म्हणजे आता त्या हौदातलं पाणी बाहेर काढायला 2 समान तोटे आहेत. त्यापैकी एक तोटी म्हणजे एक नळ 20 तास हौद रिकामा होतो, जर हा नळ आणि या 2 तोट्या एका वेळी सोडल्या. पहा आता तर हौद भरण्यास किती वेळ लागेल? म्हणजे एका नळाने पाणी येते, एका नळाने ती टाकी पूर्ण भरली जाते, दुसऱ्या 2 नळांनी ती टाकी काय होते? रिकामी होती. त्यातला एक नळ जो आहे, तर त्यातला एक नळ किती तास? 20 तासात ती रिकामी करतो, पण पाणी सोडणार, तर त्यातले दोन्ही नळ वन टाइम जर चालू केले तर टाकी सोडायला किती वेळ लागेल? अशा या ठिकाणी त्याच्या पुढचा प्रश्न आहे, एका पाईपाने एक टाकी 4 तासात भरत असेल, तर ती टाकी 5 पाईपाने किती मिनिटात भरेल? पहा पॅटर्न बदलला. त्यानंतर जर पाहिलं तर एक टाकी एका नळाने 9 तास भरते, एक टाकी एका नळाने 9 तास भरते,
जर टाकीचा नळ 5 तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील? पॅटर्न बदलला. एका नळाने धारकेचा हौद 8 तासात भरतो. विशालने दुर्लक्ष केल्याने 9 तास 36 मिनिटं सुरू राहिल्याने किती लिटर पाणी वाया गेले? पॅटर्न बदलला. समान व्यासाच्या 3 नळांनी एक पाण्याची टाकी 45 मिनिटात भरते. जर तेवढ्याच व्यासाचे 5 नळ एका वेळी चालू केले तर ती टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल? ओके. तर 16वा, एक पाण्याची टाकी रिकामी करण्यासाठी 3 विद्युत पंप एक दिवसात 8 तास चालू ठेवल्यास 2 दिवस लागतात. जर 5 ठेवली एकच दिवस टाकी रिकामी करायला किती तास लागतील? पॅटर्न बदलतोय पहा. एक टाकी 2 नळ चालू केले असता 12 तासात भरते. 30 टाकी 3 नळ चालू केल्यानंतर किती वेळात भरेल? त्यानंतर एक पाण्याची मोटार एका सेकंदाला 2 क्युसेक पाणी उपसते तर ती एका तासात किती पाणी उपसेल? देताना इथं क्युसेक मध्ये दिलंय, इथं जर विचारलं तर लिटर मध्ये दिलंय, म्हणजे थोडासा पॅटर्न बदललाय. तर या पॅटर्नने तुम्हाला या ठिकाणी काय म्हणजे या टॉपिकवर आता आपण फक्त प्रश्न जस्ट पाहिले, आधी काही करा पण ही जे शेवटचे पहिले सुरुवातीचे जे शेवटचे 5-10 मिनिटं आहेत की जिथे आपण प्रश्न ऑब्झर्व करतो ती प्रश्न नीट पाहून घ्या, कारण तिथे तुम्हाला क्वेश्चन अंडरस्टँड व्हायला सुरुवात होती आणि मग आपल्या कन्सेप्टवर जो फोकस होतो ना तो चांगल्या पद्धतीने येतो. आपण जर सुरुवातीला फक्त कन्सेप्ट समजून घेत राहिलो आणि नंतर मग जाऊन एकदम प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात केली तर समजायला खूप छान वाटतं पण ते कंटिन्यू लक्षात नाही राहत. जर ते तुम्हाला कंटिन्यू लक्षात ठेवायचं असेल तर आधी नेहमी प्रश्न एकही सोडवता नाही आला तरी चालेल, प्रश्न नाही कळला तरी चालेल, पण प्रश्न वाचा. प्रश्न वाचल्यानंतर कन्सेप्टवर फोकस वेगळ्या पद्धतीने येतो आणि त्याचा लक्षात राहण्याचा जो काळ आहे ना तो जास्त वेळ असतो. ठीक आहे, तर आपण कन्सेप्टला सुरुवात करतोय. कन्सेप्ट अशी आहे आपली, यातल्या जेवढ्या काही कन्सेप्ट आपल्याला लागणार आहेत त्या सर्व कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया आणि नंतर आपण आपले प्रश्न एकदा सॉल्व्ह करायला सुरुवात करू. ओके. आता काही कन्सेप्ट अशा आहेत की ज्या तुमच्या म्हणजे काही शॉर्ट ट्रिक्स अशा आहेत की ज्या इथे नाही आहेत, ते क्वेश्चन सॉल्व्ह करतानाच मी तुम्हाला सांगेल. ओके, ठीक आहे. तर पहा आता या ठिकाणी 2 नळ आहे, एक पाण्याची टाकी आहे. समजा पहिला जो नळ आहे त्याला टाकी भरायला ए तास लागतात. पहा बरं का, पहिला जो नळ आहे त्याला स्वतंत्ररित्या टाकी भरायला ए तास लागतात. जो दुसरा नळ आहे बी त्याला बी तास लागतात. आता दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला येईल. एका नळाला ए तास, दुसऱ्या नळाला बी तास. ओके, आणि दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले असता किती तास? ओके, ठीक आहे. तर याचं उत्तर जर काढायचं असेल तर लागणारा वेळ बरोबर काय करायचं पहा, पहिल्याला लागणारा वेळ गुणिले दुसऱ्याला लागणारा वेळ अधिक पहिल्याला आणि दुसऱ्याला लागणारा वेळ. वरती काय करायचा, गुणाकार करायचा आणि त्याला त्या दोघांच्या बेरजेने भागायचं झालं उत्तर. तुम्हाला एकूण लागणारा वेळ या ठिकाणी काय करत तरी लक्षात येईल. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर एक हा जो नळ आहे हा ए तासात ती टाकी काय करतो, भरतो. आणि बी जो नळ आहे तो हा जो दुसरा जो नळ आहे तो बी तासात ती टाकी काय करतो, रिकामी करतो. पहिला नळ ए तासात ती भरतो, दुसरा नळ बी तासात ती रिकामी करतो. आता दोन्ही नळ एकटे टाइम एकाच वेळी चालू केले असता किती वेळ लागेल? म्हणजे आता इथे एक भरतो एक रिकामा करतो, वेळ आहे पहा. आता दोन्ही त्यावेळेस पाणी भरत होते, आता एक भरतो एक रिकामा करतो, तर काय करायचं, ए गुणिले बी, वरचा पार्ट सेम आहे, इथं काय करायचंय बी मायनस ए करायचं. म्हणजे जो टाकी रिकामा करतो ना त्याला लागणाऱ्या वेळेमधनं भरणाऱ्या लागणारा वेळ काय करायचा आहे, रिकामा मायनस करायचा, वजा करायचं. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला म्हणजे एक भरताना एक रिकामा असताना हे सूत्र वापरायचं आहे, दोन्ही भरत असताना इथं काय बेरीज आहे हे लक्षात ठेवा. आता इथं पण एक गंमत आहे, ती गंमत अशी आहे, समजा बी वजा ए याचं उत्तर जर पॉझिटिव्ह आलं तर टाकी भरत असते, हे लक्षात ठेवा. टाकी काय होते, भरते. आणि जर बी वजा ए याचं उत्तर जर वजा आलं तर टाकी रिकामी होते, रिकामी. हे नीट लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. त्यानंतर आहे त्याच्या पुढचा पार्ट कन्सेप्ट. आता 3 नळ आहेत, पहिल्या नळाला किती वेळ लागतो, ए तास, दुसऱ्या नळाला किती वेळ लागतो, बी तास, आणि तिसऱ्या नळाला किती वेळ लागतो, सी तास. आता हे या ठिकाणी नीट समजून घ्या, स्वतंत्ररित्या म्हणजे ही जी पाण्याची टाकी आहे फक्त एकच नळ चालू ठेवला तर त्याला पहिला जो नळ आहे तो चालू ठेवला तर त्याला ए तास लागतात.
मग सगळे दोन्ही बंद केले आणि हा फक्त बी चालू ठेवला तर त्याला बी तास लागतात, आणि हा जर तिसरा नळ चालू ठेवला तर हे दोन बंद केले तर त्याला सी तास लागतात. आता काय प्रश्न विचारला का तिन्ही नळ, तिघही जे नळ आहेत ते एट ए टाइम चालू केले तर किती वेळ लागेल. त्यावेळेस वेळ जो आहे लागणारा वेळ तर तो कसा काढायचा पहा, ए गुणिले बी गुणिले सी, आपण वरती नेहमीप्रमाणे गुणाकार करतो, आणि खाली जर पाहिलं तर ए बी प्लस बी सी प्लस ए सी, या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं. आले लक्षात. तर हे आहे 3 नळ एका वेळी चालू केले असता लागणारा वेळ. त्यानंतर आता इथं जर पाहिलं तर काय 2 नळ पाणी टाकी भरतायत 2 नळांनी आणि 1 नळ ती रिकामी करतो. म्हणजे आता जर असं पाहिलं तर बी हा जो ए नळ म्हणजे पहिला जो नळ आहे, पहिल्या नळाला ती टाकी भरायला किती वेळ लागतो, ए तास. दोन्ही बंद येतात त्यावेळेस. बी नळाला ती पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागतो, सॉरी दुसऱ्या नळाला किती वेळ लागतो, बी तास. ओके. आणि जो तिसरा नळ आहे ती पूर्ण टाकी रिकामी करण्यासाठी किती वेळ घेतो, सी तास. आलं लक्षात. म्हणजे हा ए तासात पूर्ण रिकामी टाकी भरतो. त्यानंतर जर हे दोन बंद केले आणि फक्त हा चालू ठेवला तर तो बी तासात पूर्ण भरतो. आणि ही भरलेली टाकी आहे, हे दोन बंद केले आता टाकी भरली आणि ह्या नळा रिकामा केला तर तो सी तासात पूर्ण रिकामी करतो. पण आता काय झालं, वन टाइम तिन्ही नळ चालू केले तर काय होईल, किती वेळात ती टाकी भरेल. तर वेळ आहे ए गुणिले बी गुणिले सी, आणि खाली काय करायचंय नीट पहा, ए बी जो आहे ना त्याला वजा चिन्ह लिहायचं. ए बी काय वजा, अधिक काय लिहितो आपण बी सी, अधिक काय लिहितो आपण ए सी. म्हणजे ए बी, बी सी आणि ए सी हे तिघं खाली घेतली. फक्त ए बी ला वजा चिन्ह द्यायचं कधी, जेव्हा 2 नळ चालू आणि एक बाहेर, म्हणजे आतमध्ये पाणी टाकतो आणि एक नळ बाहेर टाकतो. इथे जर पाहिलं तर तुम्ही तीनही नळ टाकी भरतात त्यावेळेस जर पाहिलं तर ए बी, बी सी आणि ए सी, म्हणजे ह्या दोनचा आणि ह्या दोनच्या गुणाकाराची काय करतो आपण इथं फक्त बेरीज करतो. आलं लक्षात. इथं पाहिलं तर एक भरतो एक रिकामी करतो, दोघांचा गुणाकार करून जो रिकामी करतो त्याच्यातून काय करा भरणारा मायनस करा. ओके. आणि त्याच्यात जर पाहिलं तर 2 नळ जर टाकी भरतात तर दोघांचा गुणाकार करून दोघांची काय करा बेरीज करा, त्यांचा भागाकार करा. या ठिकाणी तुमच्या या सर्व कन्सेप्ट काय झालेल्या आहेत, संपलेल्या आहेत. ह्या 4च महत्वाच्या कन्सेप्ट आहेत ज्याच्यावर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहे. आलं लक्षात. ठीक आहे. आता आपण काय करूया, या सर्व सूत्रांच्या आधारे आपण आपलं प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करू. ओके. सुरुवात पासून आपण सर्व प्रश्न आपले सॉल्व्ह करणार आहे. आता आपण पाहिलं एक टाकी तिच्या क्षमतेच्या एकाच 3 भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 लिटर पाणी बसतं. एक टाकी तिच्या क्षमतेच्या एकाच 3 भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 लिटर पाणी बसते, म्हणजे एक टाकी आहे. ओके. रेक्टँग्युलर टाकी असं आपण समजू. तिचे 3 पार्ट केले मी. किती पार्ट केले, 3 पार्ट केले. ओके. आता हे जे 3 पार्ट आहेत त्यापैकी एक पार्ट भरला तेव्हा त्यामध्ये किती लिटर पाणी बसलं, 80 लिटर पाणी बसले. काय सांगितले पहा, 3 म्हणजे टोटल टाकीचे 3 पार्ट केले त्यापैकी एक पार्ट पूर्ण भरला तेव्हा तिच्यामध्ये 80 लिटर पाणी बसलं. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, जर ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती लिटर पाणी बसेल. अर्धी भरल्यानंतर किती, म्हणजे आता आपण काय करूया, पूर्ण टाकीची कॅपॅसिटी काढू. जर एका पार्टमध्ये 3 पार्ट पैकी एका पार्टमध्ये जर 80 तर इथे पण किती असणार आहेत, आता ह्या पण पार्टमध्ये किती असणार 80 आणि ह्या पण पार्टमध्ये किती असणार 80, म्हणजे टोटल जी टाकीची क्षमता आहे ते 8×24 240 लिटरची. कितीची, 240. ह्या तिघांची फक्त आपण काय केली या ठिकाणी बेरीज केली. 8×24 240 लिटर. आता आपल्याला काय सांगितले, ती फक्त तुम्हाला अर्धी भरायची. अर्धी म्हणजे आपण त्याला हाफ केलं. जर मी इथं भागलं तर बे 1 बे 2 4 बे 0 0 120 लिटर. म्हणजे जेव्हा ती टाकी हाफ अर्धी भरली असेल तेव्हा ती किती भरली असेल, 120 लिटर भरलेली असेल. आले लक्षात, समजले. ठीक आहे. म्हणजे हा जो प्रश्न होता हा तुमच्या नॉलेजवर डिपेंड होता किंवा तुमच्या कन्सेप्टवर डिपेंड होता. सूत्र आपण अजूनही पाहिलेलं नाही. ठीक आहे. आता आपण सूत्र पाहूया. इथे जर पाहिलं तर एक हौद एका नळाने 6 तासात भरतो, बरोबर आहे. म्हणजे आता हा जो हौद आहे हा 6 तासात काय करतो, इथं जो नळ आहे हा 6 तासात काय करतो, भरतो. ओके. ठीक आहे. दुसरा नळाने 8 तासात तो रिकामा होतो. दुसरा नळ तो 8 तासात काय करतो, रिकामा करतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी, म्हणजे एक भरतोय एक रिकामा करतो, म्हणजे याचा अर्थ ओके चालू केल्यास हौद रिकामा किती वेळात होईल असं आपल्याला त्यांनी विचारलं. मग आता सिंपल आहे, भरणारा आणि रिकामा करणारा यांचा गुणाकार करायचा आहे आणि रिकामा करण्यामधून भरणारा मायनस करायचा आहे.
बस एवढंच तुम्हाला उत्तर काढायचंय. झालं. म्हणजे आता इथं काय करायचंय, 8 सक 48 आणि इथं जर पाहिलं तर 8 मधनं 6 गेले 2. ओके. तर हौद रिकामा हौद किती तासात भरेल विचारलंय. मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा ह्या दोघांचं सबट्रॅक्शन अधिक येतं, धन येतं, ह्या दोघांची वजाबाकी धन येते, तेव्हा टाकी भरत असते. काय असते, भरत असते. आणि ह्या दोघांची वजाबाकी येते तेव्हा टाकी रिकामी होत असते. लक्षात आले. ठीक आहे. म्हणजे आता इथं दोन्ही जर इथं भागलं, 2 2 4 2 4 8 म्हणजे किती तास लागले, 24. किती तास लागले, 24 तास. 24 तासात ती काय होईल, भरेल. आलं लक्षात. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता, सोडवायचा होता. आता त्यानंतर जर पाहिलं तर एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. म्हणजे एक पाण्याची टाकी आहे ती भरायला किती आहे, 6 तास. तर संपूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. म्हणजे हा जो बाहेर काढतो पाणी तो 4 तास आहे. जर दोन्हीही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल, ओके. ठीक आहे. म्हणजे आता एक भरतो आणि एक रिकामा करतो. अशा वेळेस काय करतो, भरणारा गुणिले रिकामा करणारा आणि रिकाम्या करण्यामधून भरणारा काय करायचं, इथं वजा करायचं. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 6 चोक किती आले, 24 आणि खाली जर पाहिले तर 7 4 गेल्यावर 2 पण वजा आहे म्हणजे रिकामी टाकी होती इथं, हे लक्षात आलं तुमच्या. आणि दोन्ही जर इथं भागलं तर किती उत्तर येणार आहे, 12. ओके. झालं माझं उत्तर 12. म्हणजे किती तास लागणार आहे, 12 तास लागणार आहे ती रिकामी व्हायला. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न ठीक सोडवायचा होता. आता इथं जर पाहिलं तर एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. म्हणजे ही पाण्याची टाकी भरायला किती तास लागतात, 8 तास लागतात. ओके. ठीक आहे. दुसऱ्या नळाने ती 4 तासात रिकामी होते. बाहेर किती, 4 तासात रिकामी. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केली तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल, हा तुमचा होमवर्क आहे. सेम. आले लक्षात. ठीक आहे. हा प्रश्न तुम्ही मला सोडून दाखवायचा. आता त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा. काय सांगितलंय, एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. ओके. 6 तासात भरते. दुसऱ्या नळाने भरलेली टाकी 4 तासात रिकामी होते. 4 तासात रिकामी होते. गंमत पाहते. जर पाण्याने अर्धी भरलेली टाकी असताना, आता ऑलरेडी टाकीत अर्ध पाणी आहे, तर दोन्ही नळ चालू केल्यास किती तासात ते रिकामी होईल. सिंपल आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर ही किती आहे, पूर्ण टाकी भरायला किती तास लागतात, पूर्ण टाकी रिकामी भरायला किती तास लागतात, 6 तास लागतात. पहा इथं प्रश्न काय, पूर्ण रिकामी टाकी भरायला किती तास लागतात, 6. आणि पूर्ण भरलेली टाकी रिकामी करायला किती तास लागतात, 4 तास. ओके. आता असं त्यांनी सांगितले का ऑलरेडी टाकी अर्धी भरलेली, म्हणजे आता आपल्याला जे गणित सोडवायचे ते फक्त अर्ध्या टाकीच सॉल्व्ह करायचं. ओके. आता जर अर्धी टाकी भरलेली आहे तर आपण असं कन्सिडर करू का आता जी टाकी आहे ना ती फक्त अर्धी टाकी आहे. आता जर पूर्ण टाकी भरायला 6 तास लागतात तर आता पूर्ण टाकी भरायला किती तास लागणार, 3 तास. का, कारण अर्धी. आता अर्धीच टाकी. ओके. आता पूर्ण टाकी रिकामी व्हायला जर 4 तास लागतात तर आता अर्धी टाकी रिकामी व्हायला किती तास लागणार, 2 तास. झालं. म्हणजे आता जे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय फक्त ते एवढंच करायचं, याचं नाही. कारण अर्धी टाकी ऑलरेडी आहे. जर ती भरलेली आहे तर आपल्याला फक्त अर्ध्याच कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि म्हणून आपण फक्त अर्ध्याचं कॅल्क्युलेशन करणार आहे. ह्या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 2 आणि ह्या दोघांची वजाबाकी. ओके. 2तून 1 गेला, 2तून 3 गेल्यावर वजा 1 म्हणजे टाकी रिकामी होते. हे फायनल झालं. म्हणजे 3 2 6. ओके. वजा चिन्ह असलं, फक्त वजा चिन्ह काय डिनोट करते, इथं टाकी रिकामी होते. म्हणजे किती तासात, 6 तासात ती काय होईल, रिकामी होईल. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. पॅटर्न थोडासा बदलला होता म्हणून या ठिकाणी ह्या क्वेश्चनला आपण त्याच्यात ऍड केलं. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय पहा, अ आणि ब या दोन नळांनी एक पाण्याची टाकी अनुक्रमे 8 तासात व 12 तासात भरते. म्हणजे ही जी पाण्याची टाकी आहे ही 8 तासात भरते आणि दुसरा नळ ती 12 तासात भरतो. ओके. ठीक. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल. म्हणजे जर दोनही नळ पाणी भरत असतील तर त्या दोघांचा लागणारा वेळ यांचा गुणाकार करायचा आणि खाली आतापर्यंत आपण काय करत होतो, वजाबाकी करत होतो. एक नळ टाकी पाणी टाकत होता, दुसरा बाहेर काढत होता. आता दोनही भरतायत तर दोघांची फक्त काय करायची, बेरीज करायची. म्हणजे 8 अधिक 12. ओके. ठीक आहे. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 12 किती आले, 96 भागिले किती आले, 20. बरोबर आहे. म्हणजे आता इथं जर 2 भागलं मी तर किती आले, 2 चोक 8, 2 8 16 आणि 10 म्हणजे किती आले, 48 10 म्हणजे 4.8. आता जर इथं 4.8 हे उत्तर आहे तर 4 तास 4 तास 4 तास 4 तास
मग 4 तास पैकी 1 तास झालं, मग 0.8. आता जे 0.8 आहेत ना, हे नीट लक्षात ठेवा. आता इथं काय करायचं, 0.8 म्हणजे एका तासाचे समान 10 भाग करा, त्यापैकी 8 भाग उचला. एका तासाचे, 1 तास म्हणजे किती, 60 मिनिट. 60 मिनिटाचे समान 10 भाग केले म्हणजे एक भाग कितीचा आला, 6 मिनिटाचा. बरोबर आहे. 60 मिनिट म्हणजे एक भाग. ओके, समान किती भाग करायचे, 10. म्हणजे एक भाग जो आला तो किती मिनिटाचा आला, 6 मिनिटाचा. समान किती भाग केले, 10 भाग केले. ओके, म्हणजे 60 मिनिटाचे जर 10 भाग केले तर एक भाग येतो 6 मिनिटाचा. त्यापैकी त्यांनी सांगितले 8 मिनिटं उचला, 8 भाग उचला. जर 8 भाग उचलायचे तर सिंपल आहे, पॉईंट नंतर जो नंबर असणार आहे त्यांनी फक्त 6 ला गुणायचं आहे. 6 8 48 म्हणजे किती मिनिटं असणार आहे ते, 48 मिनिटं असणार आहे. का 9 भाग उचलले तर 6 9 54, आणि जर 10च्या 10 भाग उचलले तर 6 गुणिले 10 60 मिनिटं म्हणजे 1 तास पूर्ण रिकामा झाला. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला जो पॉईंटच्या नंतरचा नंबर आहे त्याला फक्त 6 ने गुणायचं हे लक्षात ठेवत चला. इथून पुढे 4 तास 48 मिनिटं हे त्याचं काय फायनल उत्तर. आले लक्षात. ठीक आहे, डन. जायचं पुढं. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय पहा. पहिल्या नळाने बाथटब 3 मिनिटात भरतो, दुसऱ्या नळाने तो 6 मिनिटात भरतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर बाथटब भरण्यास किती वेळ लागेल. म्हणजे हा 3 तासात भरतो, हा 3 मिनिटात, हा 6 मिनिटात भरतो, आणि दोन्ही एकाच वेळी चालू केले तर आपल्याला काय करायचे फक्त 6 गुणिले 3 आणि यांची बेरीज 9. ओके, म्हणजे साहित्रिक 18 भागिले 9. ओके, म्हणजे किती आले 2. म्हणजे 2 मिनिटात ती टाकी पूर्ण, बाथटब जो आहे तो पूर्ण 2 मिनिटात भरेल. आलं लक्षात. ठीक आहे. त्यानंतर आहे आता इथं काय सांगितले मग, एक टाकी एका नळाने 20 मिनिटात भरते, दुसऱ्या नळाने स्वतंत्ररित्या ती 30 मिनिटात भरते. दोन्ही नळ एकत्र चालू ठेवल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल. म्हणजे ही जी टाकी आहे, पहिल्या नळाला 20 मिनिटं लागतात, दुसऱ्या नळाला 30 मिनिटं लागतात. तर आता दोन्ही मिळून किती वेळ लागेल हे तुम्हाला इथं काढायचंय. मला वाटतं याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न. ठीक आहे. आता इथं पहा, 2 पाईप एक टाकी अनुक्रमे 10 व 12 तासात भरतं. प्रश्नाने समजूया, 2 पाईप एक टाकी अनुक्रमे 10 व 12 तास, म्हणजे ही जी पाण्याची टाकी आहे ही भरायला एकाला 10 तास लागतात, तर दुसऱ्याला ती टाकी भरायला 12 तास लागतात. तिसरा नळ ती पाण्याची टाकी 20 तासात रिकामी करतो. तिसरा नळ ती टाकी 20 तासात रिकामी करतो. तीनही पाईप एकाच वेळी उघडले तर टाकी किती वेळात भरेल. आता नीट समजून घ्या. हे 2 पाणी भरतात, हा बाहेर काढतो, म्हणजे हा झाला तुमचा ए, हा बी आणि हा सी. मग आता काय करायचंय, आपलं सूत्र मी तुम्हाला सांगितलं होतं का, तिघांचा काय करायचंय, गुणाकार करायचा. म्हणजे काय, ए गुणिले बी गुणिले सी, आणि खाली रिकामा करतोय एक, म्हणून इथे आपण काय लिहितो, ए बी प्लस इथे काय लिहितो, बी सी प्लस इथे काय लिहितो, ए सी. फक्त हा जो ए बी आहे ना, याला वजा चिन्ह द्यायचं, बस. हा इथला चेंज आहे, हा इथला बदल आहे. म्हणजे आता इथे मी काय करणार आहे, सगळ्यात सुरुवातीला ए गुणिले बी म्हणजे काय लिहिणार आहे, इथे ए गुणिले बी गुणिले सी, म्हणजे 10 गुणिले 12 गुणिले 20 झालं. आता खाली मला काय लिहायचंय, ए गुणिले बी म्हणजे 12 1 12 120 आले, अधिक 10 गुणिले 20 करा 200, अधिक 12 गुणिले 20 करा 240. आता इथे काय करायचंय, जो ए बी जो आहे ना, ह्या दोघांचा गुणाकार, याला फक्त वजा चिन्ह द्या. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर उत्तर काय येणार आहे पहा, 10 गुणिले 12 गुणिले 20 भागिले, आता इथं जर पाहिलं इथं 200, इथं 240 आहे, 240 मधून 120 जर गेले तर 120 शिल्लक राहिले. बरोबर, 240 मधून 120 गेले तर 120 शिल्लक राहिले. 200 मध्ये ते 120 मिळवायचे म्हणजे 320 झाले. बरोबर आहे. आता इथं आपण भाग देऊया, ह्या शून्याला हा शून्य गेला, बेक बे बेक बे बेसक 12. त्यानंतर इथं जर पाहिलं 4 चौक 16 4 त्रिक 12, इथं बे दुने 4 बे पंचे 10. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 5 त्रिक किती आले 15 भागिले किती आहे 2, 15 ला 2 ने भागलं 7.5. आपण उत्तर पाहूया किती आहे 7.5 तास. पर्याय क्रमांक 1 आलं उत्तर. म्हणजे जेव्हा 2 नळ टाकी भरतात, एक रिकामा करतो, तेव्हा काय नाही करायचं, ह्या तिघांचाही सरळ गुणाकार करायचा, त्याला भागिले काय करायचं, ए बी
BC आणि AC या तिघांची बेरीज करायची. फक्त जो पहिला आहे ना त्याला वजा चिन्ह द्यायचं बस. म्हणजे ह्या दोघांची बेरीज करून त्याच्यातून हे वजा करायचं आणि जे उत्तर येईल त्यांचा भागाकार गुणाकार जो असेल तो करायचा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. आता जर पाहिलं तर पहिल्या व दुसऱ्या नळाने पाण्याचा हौद भरण्यास अनुक्रमे 12 व 8 तास असून तिसऱ्या नळाने भरलेला हौद रिकामा होण्यास 6 तास लागतात. म्हणजे आता सेम पॅटर्ननी तुम्हाला प्रश्न दिलाय. हा टाकी भरतो, हा टाकी भरतो आणि एक टाकी काय करतो, रिकामी करतो. म्हणजे पहिल्याला किती तास लागतात, 12 तास, दुसऱ्याला किती लागतात, 8 तास आणि तिसऱ्याला किती लागतात, 6 तास. तर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर हौद किती तासात पूर्ण भरेल. म्हणजे आता आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याच टाईप तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. मला वाटतं याचं उत्तर तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. सूत्र तुमच्याकडे आहे, कन्सेप्ट मध्ये पण सांगितलंय, आता याच्या आधीच्या प्रश्नात पण सांगितलंय आणि एक प्रश्न सॉल्व्ह करून पण दिलेला आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय, एका हौदात एका नळातून पाणी भरले असता तो हौद भरण्यास 5 तास लागतात. ओके, एका नळाला किती वेळ लागतात, 5 तास. ओके, ठीक आहे. त्या हौदातील पाणी, एक हौद आहे, नळ आहे, त्याच्यात 5 तास लागतात. ओके, त्या हौदातील पाणी सोडण्यास 2 समान तोटे आहेत. म्हणजे इकडं 2 समान तोटे आहेत, 2 ठीक तोटे आहेत. त्यापैकी एक तोटी सोडली तर 20 तास लागतात. एका तोटीला 20 तास लागतात. पहा, आणि ही जी तोटी तेवढीच ही आहे. ओके, ठीक आहे, 20 तास लागतात. तर हौद रिकामा होतो जर हा नळ आणि या दोन तोट्या एकाच वेळी सोडल्या तर तो हौद भरण्यास किती वेळ लागेल. ओके, म्हणजे आता त्यांनी सांगितलंय याला 5 तास लागतात, याला 20 तास लागतात. आता असं सांगितलंय का हे तीनही नळ एकाच वेळी चालू केले तर किती वेळात तो हौद काय भरेल, असा आपल्याला प्रश्न दिला. आता पहा, हा जो प्रश्न आहे ना, हा खरा तर प्रश्न एक टाकी भरणे आणि एक टाकी रिकामी होणे याच्यासारखा सॉल्व्ह करायचा. कसा पाहूया, पण याची डायग्राम तयार करू आधी आपण. ओके, ठीक आहे. आता इथे ही पाण्याची टाकी घेतली आपण फॉर एक्झाम्पल. आता या पाण्याच्या टाकीत हा नळ जो पाणी भरतो त्याला किती वेळ लागतो, 5 तास. आता पहा, हे दोन समान आहेत, एकाला 20 तास लागतात. म्हणजे एक नळ चालू ठेवला असता तर 20 तास लागले असते. आपण असं समजूया का दोन्हीही नळ एकाच वेळी चालू केले असतात, म्हणजे याची कॅपॅसिटी जर याला दिली असती, म्हणजे आता हा किती वेगाने पाणी टाकेल, जर एकानी तो 20 तास टाकतो तर दोन नळ असते तर आता किती, 40 नाही 10 तास. आपण काय केलं, 10 तास. आता आपण दाखवताना इथे एकच नळ दाखवलाय का, कारण आता आपण याची कॅपॅसिटी जी आहे ती याला दिली, म्हणजे आता हा दुप्पट वेगाने पाणी टाकेल, म्हणजे टाइम निम्म्याने काय होईल, कमी होईल. म्हणजे कारण हे दोन नळ समान आहेत म्हणून असं करता आलं, हे नीट लक्षात ठेवा या प्रश्नासाठी. याची जी कॅपॅसिटी तीच याची कॅपॅसिटी, म्हणजे हा एका तासात जर 10 लिटर टाकतो तर पण हा एका तासात 10 लिटर टाकतो. म्हणजे एका तासात याची कॅपॅसिटी याला दिली तर हा 20 लिटर टाकेल. म्हणजे पाण्याची क्षमता बाहेर पडण्याची वाढेल पण टाइम काय होईल, रिड्यूस होईल. म्हणजे निम्म्यानी याची क्षमता वाढेल आणि निम्म्यानी वेळ कमी लागेल. जर 20 तास लागतात याची क्षमता याला दिली तर आता 10 तास लागणार आहे, म्हणजे 5 तास लागतात भरायला आणि दोन्ही नळ चालू केले, आपण एकाच नळाने समजणार आता रिकामे व्हायला 10 तास लागतात. म्हणजे आता याचं जे उत्तर काढायचंय ते आपण आपलं जे पहिलं सूत्र आहे का, एक भरतो एक रिकामा करतो, म्हणजे त्या दोघांचा गुणाकार करा आणि जो सोडतो पाणी बाहेर त्याच्यातून हे वजा करा, 10तून 5 गेले, 5 राहिले, त्यांचं काय करा, भागाकार करा. म्हणजे इथं 5 ला 5 गेले, वेळ किती लागला, 10 तास. ओके, म्हणजे तुमचं जे फायनल उत्तर आहे ते किती आहे, 10 तास. आलं लक्षात? म्हणजे प्रश्नाला जर तुम्ही व्यवस्थित मॉडिफाय केलं आणि समजून घेतलं तर तुम्हाला एकदम सिंपल मध्ये प्रश्नाचं उत्तर येणार आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा, एका पाईपाने एक टाकी 4 तासात भरत असेल. आता पहा, एका पाईपाने एक टाकी 4 तासात भरत असेल तर ती टाकी 5 पाईपाने किती मिनिटात भरेल. प्रश्न नीट समजून घ्या. आता इथं एक शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला यूज करायची आणि ती शॉर्ट ट्रिक्स काय, आधीचे नळ गुणिले आधी लागणारा वेळ भागिले नवीन चालू केलेले नळ. आलं लक्षात? पहा, सूत्र काय सांगतोय मी, आधीचे नळ एकूण संख्या, आपण असं म्हणूया एकूण संख्या पूर्ण, ओके, गुणिले लागणारा वेळ भागिले नवीन नळांची संख्या, नवीन नळांची संख्या.
ह्या सूत्राच्या आधारे तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. याच्यासारखे जर कुठेही प्रश्न विचारले गेले तर हेच सूत्र वापरायचे. सूत्र मी परत लिहिणार नाहीये, सूत्र आताच नीट लक्षात ठेवा. आधीचे नळ म्हणजे आधीचे एकूण नळ गुणिले आधी लागणारा वेळ आणि नवीन नळ, बस एवढंच करायचं. म्हणजे आधीचे नळ गुणिले वेळ नवीन नळ. आधी किती नळ आहे? एक. इथे जर पाहिलं तर आधी किती नळ दिले तुम्हाला? एकच नळ दिलंय. ठीक आहे, आधी किती आहे? एक नळ. एका नळाला किती वेळ लागतो? 4 तास. नवीन किती आहेत? 5. आधीचा एक नळ त्याला लागतो 4 तास. नवीन तसेच किती घेतलेत? 5. ओके, 30 टाकी. आता काय होणार आहे? 4 एके 4 भागिले 5. भाग जाणार आहे का? नाही. म्हणजे पहिला भाग किती गेला? शून्याचा. इरगी झाली 40. 5 8 40. म्हणजे एका तासाचा 0.8 भाग. बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं एका तास म्हणजे 60 मिनिट. एक तास म्हणजे किती? 60 मिनिट. 60 मिनिटाचे समान जर 10 भाग केले तर एक भाग येतो एका मिनिटाचा. एक भाग किती आहे? सॉरी, 6 मिनिटाचा. समान, कारण 10 ने भागलं म्हणजे 6 मिनिटं झाली. 6 मिनिटं म्हणजे एक भाग. असे आपल्याला किती भाग घ्यायचे? 8. म्हणजे 6 8 48. याला फक्त मी 6 ने गुणलं, गुणिले 6 केले मी, तर मला उत्तर फायनल किती मिळाले? 6 8 48. 48 मिनिटं मला मिळणार आहे. म्हणजे ती टाकी 48 मिनिटात पूर्ण भरेल. म्हणजे एका नळाला जर 4 तास लागतात तर तसेच 5 नळ असतील तर 48 मिनिटात ती टाकी पूर्ण भरेल. आले लक्षात? ठीक आहे, तर या सूत्राच्या आधारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर पाहूया आपण. एक टाकी एका नळाने 9 तासात भरते. जर टाकीचा नळ 5 तास चालला, ओके, तर ती टाकी किती टक्के रिकामी राहील? पण एक टाकी एका नळाने 9 तासात भरते. 9 तास तिला पूर्ण भरायला लागतात. म्हणजे ही जी टाकी आहे, ओके, या टाकीला पूर्ण भरायला किती वेळ लागतात? 9 तास. नळ किती आहे? एकच आहे. मग आपण असं समजूया का ही जी टाकी, हिची जी क्षमता आहे ती 90 लिटर आहे. हे आपण आपल्या मनाने लेट केलं, मानलं 90 लिटर. मग 9 तासात 90 लिटर पाणी येत असेल, 9 तासात 90, तर एका तासात किती आलं? एका तासात तिने किती भरलं? एका तासात तिने भरलं 9 लिटर. किती भरलं? 10 लिटर. ओके, 9 तासात 90 लिटर म्हणजे एका तासात 10 लिटर, दुसऱ्या तासात 10, असं करत 9 तासात. ओके, ठीक आहे. म्हणजे एका तासात ती टाकी किती भरते? 10 लिटर भरते. नळ किती तास चालला? 5 तास चालला. जर नळ 5 तास चालला तर 50 लिटर तिने भरले, कारण ती एका तासात 9 लिटर भरते. ओके, म्हणजे ऑब्विसली 5 तासात 50 लिटर तिने भरलं. मग आता रिकामं किती राहिलं? तिची कॅपॅसिटी तर 90 लिटरची. ओके, 9 तास लागतात भरायला, 5 तास नळ चालतात, 50 लिटर आलं. अजूनही किती लिटर बाकी आहे? 40 लिटर बाकी आहे. आणि आपल्याला रिकाम्याची पर्सेंटेज काढायची. ओके, आपल्याला जे सांगितलंय का किती टक्के टाकी रिकामी राहील? 40 लिटर अजूनही तिच्यात पाणी भरायचंय. टोटल कॅपॅसिटी किती आहे? 90 लिटर पैकी 40 लिटर बाकी अजून, गुणिले 100. या शून्याला हा शून्य गेला. आता इथं जर पाहिलं तर इथं काय करणार आहे आपण? 40 गुणिले 10 म्हणजे किती आले? 400. 90 लिटर पैकी 40 लिटर रिकामी राहिली, गुणिले 100. टक्केवारीत रूपांतर करताना आपण अशा पद्धतीने करतो, भागिले किती आहे? 9. इथं जर पाहिलं तर 9 चोक 36 उरले 4, परत 9 चोक 36 उरले 4, परत 9 चोक 36, परत 9 चोक 44.44%. पर्याय क्रमांक 2. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. आता त्याच्यानंतर जर प्रश्न पाहिला, एका नळाने 500 लिटर धारकेचा आहूत 8 तासात भरतो. म्हणजे लिटरची क्षमता किती आहे? 5000 लिटर. किती तासात? 8 तासात. विशालने दुर्लक्ष केल्याने नळ 9 तास 36 मिनिटं चालू राहिला. म्हणजे 1 तास 36 मिनिटं वरती एक्स्ट्रा चालू राहिला. तर किती लिटर पाणी वाया गेले? किती लिटर पाणी वाया गेले? म्हणजे आता आपण 500 लिटर भरायला जर 8 तास लागतात, तर एका तासात तो किती लिटर भरतो हे आपण काढूया. ओके, ठीक आहे. म्हणजे 500 जे लिटर आहे त्याला 8 तास लागतात, म्हणून आपण 8 ने भागलं. तर इथं पहा किती आले? 8 सक 48, अच्छा आले 2, 20 झाले. 8 दोन्ही 16 उरले 4, 8 पंचे 40. म्हणजे 625 लिटर तो एका तासात भरतो. पहा आता हा पार्ट नीट समजून घ्या. एका तासात
किती 625 लिटर. आपल्याला किती एक्स्ट्रा किती वेळ चालला 1 तास 36 मिनिटं, कारण 8 तासात तर पूर्ण भरतो. 1 तास 36 मिनिटं वरती एक्स्ट्रा चाललाय, म्हणजे आपल्याला 1 तास 36 मिनिटात किती लिटर गेले एवढं काढायचं. ठीक आहे, एका तासात कळलंय, वरच्या 36 मिनिटाचं आता बाकी राहिले. म्हणजे एका तासात जर तो 625 जातो. आता इथं सर्वात महत्वाचा पार्ट आपल्याला करायचा इथं. ओके, हा एक पार्ट झाला. आता इथलं महत्वाचं, एका तासात 625 लिटर म्हणजे 60 मिनिटात असं आपण म्हणू शकतो. 60 मिनिटात त्यांनी किती भरलं 625. तर 36 मिनिटात किती लिटर भरेल असं सिंपल क्वेश्चन आपण त्याला विचार. तर 60 मिनिटात जर तो 625 लिटर देतोय तर 36 मिनिटात किती देईल. म्हणजे आता याचं जर मला उत्तर काढायचं असेल तर सिंपल आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे. आणि ती क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होणार आहे पहा, इथं काय होणार आहे 60 गुणिले इथं आपण एक्स मानू. ओके, 60 गुणिले एक्स बरोबर 36 गुणिले 625. आपण काय केलं तिरकस गुणाकार केला, याने याला याने. ओके, म्हणजे आता आपल्याला इथं मिळालं एक्स. एक्स काय 36 मिनिटात किती भरतो, इथं किती आहे 36 गुणिले 625 भागिले हे 60 काय आले भागिले आले. ओके, म्हणजे आता इथं जर पाहिलं तर साई 36 आणि साई 60 10 आले. 10 आहे म्हणून इथं एक पॉईंट देऊया आपण. म्हणजे इथे जर पाहिलं तर एक्स बरोबर 6 गुणिले 10 भागल्यामुळं एक पॉईंट गेला फक्त, एक 10 आहे, एक 0 आहे म्हणून मागून एक पॉईंट देतो आपण फक्त 62.5. मग आता 6 जर भागलं तर 6 पंचे 30, अच्छा आले 3, 6 2 12, 12 आणि 3 15, हाताला 1, 6 36 1 37 म्हणजे 375. कारण एकानंतर इथं पॉईंट आहे, एक नंतर पॉईंट दिला तर एक्स बरोबर 375 लिटर. म्हणजे 36 मिनिटात 375 लिटर पाणी बसतं, म्हणजे त्या टाकीमध्ये बसतं, पण ते वाया गेलेले. आलं लक्षात. मग 1 तासात किती आहे 625 लिटर. वरच्या 36 मिनिटात किती बसलंय 375 लिटर. बरोबर आहे. आता यांची फक्त काय करायची आपल्याला बेरीज. एवढं पाणी वाया गेले, 5 आणि 5 10, हाताला 1, 10 7 आणि 3 10, हाताला 1, बरोबर आहे. 6 आणि 3 9 1 10, म्हणजे 1000 लिटर पाणी काय झालेलं आहे वाया गेलेलं आहे. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा काय सांगितलं. समान व्यासाच्या 3 नळांनी एक पाण्याची टाकी 45 मिनिटात भरते. 3 नळ 45 मिनिटात. जर तेवढ्याच व्यासाच्या समान 5 नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल. ओके, ठीक आहे. आता प्रश्न जर नीट पाहिला तर सुरुवातीचे नळ किती आहेत 3. सुरुवातीला लागणारा वेळ 45 मिनिटं. नवीन नळ किती आहेत 5. झाला प्रश्न, उत्तर संपलं. काय करायचंय तुम्हाला इथं पहा. पूर्ण 5 1 5 5 9 45 9 3 27 म्हणजे किती वेळ लागणार आहे 27 मिनिटं. संपलं उत्तर. आधीचे नळ गुणिले आधी लागणारा वेळ भागिले नवीन नळ, एवढंच तिथं सूत्र आहे. ओके, ठीक आहे. या सूत्राच्या आधारे तुम्हाला फक्त हा प्रश्न काय करायचा सॉल्व्ह करायचा. आता इथं जर पाहिलं तर एक पाण्याची टाकी रिकामी करण्यास 3 विद्युत पंप गुणिले एका दिवसात 8 तास चालू ठेवल्यास 2 दिवस लागतात. एका दिवसाला 8 तास, 2 दिवस चालू ठेवले 16 तास, म्हणजे 3 पंपांना टोटल वेळ किती लागला 16 तास. सेम त्या पॅटर्नच गणित आहे. 3 नळांना 16 तास. ओके, जर 4 विद्युत पंप चालू ठेवून 1 दिवस टाकी रिकामी करण्यास किती वेळ लागेल. आता नवीन पंप किती 4 आहेत. आधीच्या 3 पंपांना 16 तास लागले, तर 4 पंपांना किती तास लागेल. 4 चोक 16, 4 3 किती आले 12. उत्तर किती आहे 12 तास. इतका सिंपल सोपा प्रश्न आहे. ओके, म्हणजे 5 सेकंदात तुम्ही याचं उत्तर काढू शकता. आता जर इथं पाहिलं तर एक टाकी 2 नळ चालू केले, एक टाकी 2 नळ चालू केले असता 12 तास लागतात. 12 तासात भरते. 2 नळ 12 तास. 3 नळ असेल तर सेम प्रश्न पहा. 30 टाकी 3 नळ चालू केले तर किती वेळात भरेल. म्हणजे परत सेम पॅटर्न. 3 चौक 12, 4 दुने 8, म्हणजे किती 8 तासात ती काय होईल भरेल. आले लक्षात. तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता या ठिकाणी. आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा. एक पाण्याची मोटर एका सेकंदाला 2 क्युसेक पाणी उपसते. एका सेकंदाला 2 क्युसेक पाणी
तर एका तासात ती किती पाणी उपसेल? पहिली गोष्ट, एका तासात सेकंद किती असतात? 1 तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. आणि 60 मिनिटं म्हणजे 60 गुणिले 60 सेकंद. आलं लक्षात? ठीक आहे, एवढे सेकंद. आता जरी इथं पाहिलं तर 2 क्यूसेक, मग एका क्यूसेक मध्ये किती लिटर असतं? म्हणजे 2 क्यूसेक मध्ये तुमच्या लक्षात येईल. आता एक नीट समजून घ्या, एका क्यूसेक मध्ये अंदाजे अप्रॉक्सिमेट, ओके करेक्ट नाही पण आपण समजतो, 28 लिटर पाणी बसतं. किती लिटर पाणी बसतं? 28 एका क्यूसेक मध्ये. एक क्यूसेक फूट म्हणजे आता साधारण हे काय आहे पहा, हे नीट समजून घ्या. 1 फूट लांबी, 1 फूट रुंदी आणि 1 फूट उंची असा जर एक क्यूब बनवला आपण, लांबी रुंदी आणि उंची असा एक क्यूब म्हणजे काय घन बनवला का, ज्याची लांबी रुंदी आणि उंची 1 फूट 1 फूट 1 फूट आहे, त्याच्यात किती लिटर पाणी बसेल त्याला म्हणायचं 1 क्यूसेक पाणी असं म्हटलं जातं. फूट आहे हा, ठीक आहे. तर ते किती लिटर पाणी बसतं? 28 लिटर. पॉईंट समथिंग वरती पॉईंट काय आहे, ओके ठीक आहे. पण अप्रॉक्स आपण काय म्हणतो, अंदाजे 28 लिटर आपण म्हणतो, ओके ठीक आहे. म्हणजे 1 क्यूबिक, ओके फूट म्हणजे क्यूसेक आपण असं या ठिकाणी म्हणूया. तर त्याच्यात किती लिटर पाणी बसतं? 28. आता एका सेकंदाला 2 क्यूसेक आहे, म्हणजे ऑब्विसली 2 क्यूसेक म्हणजे किती आले रे? 28 दोन्ही 56 लिटर. म्हणजे एका सेकंदाला किती आहे? 56 लिटर. तर एवढ्या सेकंदाला किती लिटर? म्हणजे काय करणार तुम्ही? 60 गुणिले 56. ह्या तिघांचा फक्त तुम्हाला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. बस तुम्हाला उत्तर भेटणार आहे. ठीक आहे, तर मला वाटतं सहजरित्या तुम्हाला उत्तर भेटेल या ठिकाणी. आता इथं जर पाहिलं तर हे 2 शून्य आहेत, म्हणजे हे 2 शून्य मी ठेवून घेतले आणि आता मला गुणाकार करायचा आहे. त्यानंतर गुणाकार जर करत असाल तर पहा, शेवटी 2 शून्य येणार आहे, म्हणजे हे संपलं, हे पण संपलं, सॉरी हे पण संपलं, कारण इथं एकही शून्य नाही, इथं एकच शून्य, म्हणजे 2 शून्य इथे आहेत, 2 शून्य इथे आहेत. आता त्यातलं पण आता गुणाकार करायचाच आहे तुम्ही, मी फक्त तुम्हाला सांगतोय काय ट्रिक वापरायची. साई किती येणार आहे? 36. परत त्याला कितीने गुणणार तुम्ही? 6, म्हणजे परत काय येणार आहे? 36, म्हणजे 6 येणारच आहे, म्हणजे 600 येणारच आहे शेवटी. पुढे जो आकडा येईल तो येईल, पण हा आकडा 100% येणार आहे, कारण आपण 6 गुणिले 6 आणि 6 येणार, कारण हे 2 शून्य ठेवून घेतले, म्हणजे या पद्धतीने गुणाकार होणार आहे. म्हणजे शेवटची अंक 6च असणार आहे या ठिकाणचा, म्हणजे सुरुवात 6 ने, म्हणजे हे उत्तर पण कट झालं. म्हणजे पर्याय क्रमांक काय 2. तुम्ही गुणाकार करून पहा, तुम्हाला उत्तर हेच आलेलं पाहायला भेटेल. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा होता. तर या ठिकाणी आपला जो नळ व पाण्याची टाकी आहे, हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. ऑल टोटल सगळे पॅटर्नची गणित आपण या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. फक्त थोडक्यात एकदा शेवटची एक रिपीट रिव्हिजन. जेव्हा एका टाकीमध्ये 2 नळ एकाच वेळी चालू केले असतात, दोघांचा लागणारा गुणाकार म्हणजे लागणारे जे तास आहेत त्यांचा गुणाकार करा आणि खाली बेरजेने त्याला काय करा? भागा. एक नळ पाणी भरतो, दुसरा रिकामा करतो, त्यावेळेस त्यांचा गुणाकार करून खाली वजाबाकीने त्याला भागायचे. पण वजाबाकी करत असताना वजाबाकी ही सोडणाऱ्या नळातून भरणारा नळ काय करायचंय? वजा करायचा. त्यानंतर 3 नळ जर एकाच वेळी असतील तर ए गुणिले बी गुणिले सी करा आणि ए बी बी सी आणि ए सी यांचं काय करा? बेरीज, गुणाकार करून बेरीज करा, त्यांनी त्याला भागा. त्यानंतर 2 नळ पाणी भरतात आणि 1 नळ बाहेर काढतो, तर ए गुणिले बी गुणिले सी नेहमीप्रमाणे करायचंय. ए बी बी सी आणि ए सी पण करायचंय, फक्त ए बी जो आहे त्याला वजाचं चिन्ह द्यायचंय. दॅट्स इट. या सूत्राच्या साहाय्याने तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न सोडवता येणार आहे. तर नळ व पाण्याची टाकी कम्प्लिटली एंड झालेला आहे. या सूत्रांना लक्षात ठेवा, लिहून काढा, सारखी सारखी लिहा आणि ह्या टाईपची गणित सोडवायचा प्रयत्न करा, म्हणजे ते लक्षात राहील. आणि हा टॉपिक महत्त्वाचा आहे काळ, काम आणि वेगसाठी, कारण तिथेही तुम्हाला हाच पॅटर्न यूज करायचा आहे. ओके ठीक आहे, तर बाय बाय, ऑल द बेस्ट. भेटू उद्या पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन. ऑल द बेस्ट.